प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणाला सलाम. प्रियजनानो, फिलिप्पियस पत्र 2 अध्याय 12 आणि 13 वचन खूप सुंदर रीतीनं सांगण्यात आलेलं आहे की त्याच्यामध्ये परमेश्वराचं वचन असं म्हणतं की म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आत्ता म्हणजे मी जवळ नसतानाही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठाई आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. हे जनानो, किती सुंदर असं वचन आहे आणि या वचनाद्वारे आपल्याला समजतं की भीत व कापत आपले तारण साधून घ्या. का कारण आहे की भीत आणि कापत आपलं तारण साधून घेण्याचं? कारण की पाऊल या ठिकाणी खूप महत्त्वाचा संदेश सांगत आहे आणि तो संदेश आम्हाला फिलिप्पिकरांना आणि प्रत्येकाला आहे. कारण की प्रियजनांनो, तारण हे देवाची देणगी आहे आणि देवाची देणगी किंवा देवाजवळ जाताना नेहमी आम्ही त्याला भिलं पाहिजे, कापलं पाहिजे आणि आमचा थरकाप उडला पाहिजे. कारण आम्ही तारण स्वतःच्या कृतीनं किंवा चांगल्या कामानं, चांगल्या कर्मानं किंवा आमच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीनं आम्ही तारण साधू शकत नाही. ही देवाची देणगी आहे आणि आम्ही जन्मताच पापी असल्या कारणानं आम्हाला ही देणगी देवाकडून मिळणं गरजेचं आहे. आणि जर ती मिळायची असेल तर आम्हाला धार्मिकता दाखवत देवाजवळ गेलं पाहिजे आणि देवानं आम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या केल्याच पाहिजेत. आणि त्याचबरोबर आम्ही भीत आमचं थरथर कापत आमचं तारण साधलं पाहिजे. म्हणजे तारण किती महत्त्वाचं आहे बघा. तारण किती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे तारण आम्हा सर्वांना मिळावं अशी माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. तसंच स्तोत्रसंहितामध्ये 2 अध्याय आणि 21वं वचन, 11वं वचन काय सांगतं आपण बघूया. ते वचन असं म्हणतं, 2 अध्याय 11 वचन, भीड धरून परमेश्वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा. कारण परमेश्वराजवळ जात असताना आम्ही त्याची त्याची भीती आम्ही बाळगलं पाहिजे. आदरयुक्त भीती वाटण्यासारखा तो नाही आहे, परंतु आम्ही आदरयुक्त जी भीती आहे ती त्याची पाळली पाहिजे आणि यानंतर आम्हाला तारण हे नक्कीच मिळेल. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.